तुम्ही कधी डोक्यावरती बेसन टाकून बघितलं आहे का? नसेल टाकलं ना, तर आजपासून नक्की बघणार आहात. चेहऱ्यालाच नाही तर केसांना सुद्धा बेसन लावून बघा. बऱ्याचदा असं अकाली टक्कल पडतं. का बरं पडतं? कारण तिथले जे पोर्स असतात ना, ते क्लोज झालेले असतात. आपल्याला ते पोर्स ओपन करणं फार गरजेचे आहेत, जेणेकरून तिथून हेअर फॉलिकल्स वरती येतील. त्याचबरोबर जर भरपूर कोंडा झालेला असेल, खूप खपल्या झालेल्या असतील ना केसांमध्ये, तर ते स्वच्छ करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण बेसनाचा वापर केसांसाठी करणार आहोत. आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये ना केसांसाठी स्पेशली बेसनाचा वापर नक्की केला पाहिजे. इकडे मी 2 चमचे बेसन घेते आहे. तुम्हाला माहिती आहे का, बेसन हे आपण जर केसांना लावलं ना तर केस मजबूत व लांब सडक होऊ शकतात. कोंडा, केस कोरडे, निर्जीव होणे यासारख्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला बेसन नक्की वापरलं गेलं पाहिजे. पण बेसन अगदीच तसं टाकायचं का? तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉफी. कॉफी तर तुम्हाला आता हे बघून थोडं आश्चर्य वाटलं असेल. माझ्यावर विश्वास ठेवू नका. कॉफीचा आणि बेसनचा काय बरं रोल प्ले करतोय केसांसाठी, तुम्ही गुगलवरती बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. आता जेवढं बेसन घेतलंय तेवढंच कॉफी घेतोय. बघा, एका पर्सनसाठी 1 चम्मच बेसन आणि 1 चम्मच कॉफी सफिशियंट आहे. 2 लोक असतील, इकडे आम्ही दोघं लावतोय, त्यामुळे मी 2 चम्मच बेसन घेतलंय, 2 चम्मच मी कॉफी घेतलेली आहे. हे पॅक तुम्ही अगदी बनवून ठेवू शकता. बस हे पॅक झालंय, डॅन ते डॅन. तुम्ही म्हणाल, अरे बापरे, मग व्हिडिओ का बरं एवढं लांब घेतला? उगाच काहीतरी शेअर केलं असणार किंवा उगाच बडबड केली असणार असं तुम्ही म्हणून ना मोकळे होऊन जाल. पण जे माझे जेन्युइन सबस्क्रायबर आहेत आणि जे आपले व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघतात, त्यांना हे रिझल्ट मिळतातच मिळतात. आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून तुम्हाला थोडी कळणार आहे हे अप्लाय कसं करायचं, हे किती वेळा अप्लाय करायचं आणि याचा फायदा आपल्याला कशासाठी होणार आहे. बरोबर आहे की नाही? मग आता हे अप्लाय कसं करायचं ते जाणून घेऊयात. तर तुम्हाला सगळ्यात पहिले हे अप्लाय करण्याच्या आधी तुमच्या केसांमधील जो काही गुंता आहे तो काढून घेणं जास्त गरजेचं आहे. पुरुषांसाठी सुद्धा हाच पॅक आहे, महिलांसाठी सुद्धा हाच पॅक आहे. आता आज मी माझ्या वरतीच हे अप्लाय करून तुम्हाला दाखवते आहे, कारण बऱ्याच जणींना कोंड्याचा किंवा खपली येणे आणि पुरुषांमध्ये अकाली टक्कल पडणे हे खूप कॉमन आहे. त्यामुळे सगळ्यांना हे करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भांगामध्ये हे भरायचं आहे. आता सगळ्यात पहिले भरण्याच्या आधी स्वतःच्या टाळूला ऑब्झर्व करायचं आहे. म्हणजे कसं की तुमचा टाळू सध्या ऑइली आहे की नाही, ड्राय आहे की ऑइली आहे. आता माझं तर सध्या ड्राय होता, पण ऑइली असेल तर तुम्हाला इकडे गुलाबजल वापरायचं आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल, तुमच्याकडे हार्ड वॉटर येत नसेल, पाणी एकदम स्वच्छ येत असेल, गोड पाणी असेल, तर मग तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर तुम्हाला आधी बेसन भांगामध्ये भरून घ्यायचं आहे, बेसन आणि कॉफी. त्यानंतर तुम्हाला त्यावरती स्प्रे करायचा आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक भांगामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. एवढं कारबाज हे आहे ना की तुम्हाला फक्त 1 ते 2 ॲप्लिकेशनने याचा रिझल्ट मिळणार आहे. अगदी 15 दिवसामध्ये बऱ्याच जणांना ना ती खपली आणि कोंडाचा भरपूर खरंच त्रास असतो आणि भरपूर ते उपाय करत असतात. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला प्रचंड बेटर रिझल्ट मिळेल. म्हणजे हा उपाय काय करतोय माहिती आहे का तुम्हाला? हा उपाय सरळ आपली जी काही केसांची मुळं आहे, जी आपली टाळू आहे ना, स्काल्प, तो स्वच्छ करतोय. तो स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण इकडे कॉफी आणि बेसन वापरलेलं आहे. आपल्याला स्वच्छ करायचं आहे. जे आपले मुळं आहेत, जी बंद पडलेत आपले पोअर्स, ते आपल्याला ओपन करायचे आहेत. असं नाही की आपण फक्त नाकाद्वारे श्वास घेत असतो. आपली स्किनवरती जे पोअर्स असतात तिथून सुद्धा ब्रीदिंग इन अँड आउट होत असते. म्हणजेच हे आपल्याला कसं होतं माहिती आहे का तुम्हाला? केसांवरती आपल्या केसांना सुद्धा ब्रीदिंग घेणं खूप गरजेचे आहे. त्याचे ओपन पोअर्स असणं खूप गरजेचे आहे. आता आपल्या महिलांसाठी ती गोष्ट वेगळी आहे की आपल्या तोंडांवरती मात्र ओपन पोअर्स असले ती कसं तरी वाटते. आपल्याला अशी चिकनी मस्त अशी नाही का पूर्ण स्किन पाहिजे. पण केसांचं मात्र तसं नाही. जेवढे ओपन पोर्स असतील तेवढे आपले केस घनदाट मस्त मजबूत राहतील. त्यामुळे तुम्हाला हा पॅक हप्त्यामधनं, जर कोंडा वगैरे झालेला असेल आणि खपली आली असेल, टक्कल असेल, दर हप्त्याला तुम्हाला हे
करायचं आहे. जमेल तर हप्त्यातनं 2दा करा. जर ह्या तिन्ही समस्यापैकी काही नसेल तर ही सुद्धा तुम्हाला हे ट्राय करायचं आहे. तुम्ही मग हप्त्यामधनं एकदाच करू शकता. आता आपण इकडे कॉफी का बरं घेतली. तुम्हाला माहिती आहे कॉफी आपल्या शरीरातील DHT किंवा डायहायड्रोस्टिरॉन हार्मोन केसांच्या रोमला कमकुवत करत असतं. बघा आपल्या शरीरातील ना जे हे 2 हार्मोन असतात ते आपल्या केसांच्या मुळाला कमकुवत करत असतात आणि त्यामुळे केसांची वाढ कमी होत असते आणि त्यामुळे केस गळणे देखील सुरू होत असते. एका अभ्यासानुसार कॉफी ATP बाहेर टाकून थेट केसांच्या कवटीतील पेशी सक्रिय करते. म्हणजे ATP पेशींमधील ऊर्जा वाहून नेत असतो. आता मी एवढं काही सायंटिफिक गोष्टीमध्ये खरंच जाणार नाही. तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. पण कॉफी तुमचे केवळ अगदी मजबूतच नाही करत तर मऊ आणि चमकदार सुद्धा बनवते. त्यामुळे कॉफीमध्ये तुम्हाला माहिती असेल फ्लेवोनाइड्स असतात जे सुस्ती आणि कोरडेपणाशी लढतात. त्यामुळे आपल्याला इकडे कॉफी हा आपण यामध्ये वापरलेला आहे आणि बेसनाचं तर तुम्हाला माहितीच आहे. आता हे पूर्ण आपल्या टाळूला लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे अशा पद्धतीने बांधायचं आहे आणि साधारणतः 1 तास तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. बेसन सुद्धा काय करतं जो ड्रायनेस आलेला असतो ना तो निघून जाण्यास खूप मदत करतो. सो नंतर आता आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. आता जे काही एक्स्ट्रा पावडर वगैरे आपलं बाकी आहे ते तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि नेहमी वापरू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही पुरुष जरी हा व्हिडिओ बघत असाल आणि महिलासुद्धा बघत असाल तर तुम्ही घरामध्ये सगळ्यांसाठी हा पॅक नक्की करून बघा. तुम्हाला खूप बेटर रिझल्ट मिळेल. आता मी इकडे हेअर वॉश करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला जो स्काल्प आहे तो पूर्ण स्वच्छ झाला आहे. आता काय होतं माहिती आहे का पहिल्या काळात तर अगदी बेसनानेच केस धुतले जायचे. शॅम्पूचा वापर केला जायचा नाही. तुम्ही फक्त अगदी तसेच केस जरी धुतले ना तुम्हाला खूप बेटर रिझल्ट मिळेल. अगदी मऊ असे मस्त असे आपले केस होतात. आपला केसाचं मूळ अगदी मजबूत होण्यास खूप मदत होते आणि खरंच म्हणजे शाईन येण्यासुद्धा फार येतो. हा पॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप बेटर रिझल्ट मिळेल आणि अशाच होम रेमेडी तुम्हाला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या ट्रायड अँड टेस्टेड असतात. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरलेला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रेमेडी ट्राय करून बघा आणि मग मात्र तुम्ही कमेंट करून तुमचा अनुभव सांगा. एक गोष्ट नक्की ज्याही रेमेडी मी शेअर करत असते त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात. भलेही आपले होम रेमेडी आहे तुम्हाला रिझल्ट लेट येईल पण येईल तर नक्कीच. धन्यवाद.